छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा स्मारक आहे आणि या ठिकाणी आहे समाधी। तीन नद्यांचा त्रिवेणी संगम। मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण खूपच एक्साइटिंग ठिकाणी चाललोय आणि सध्या आपण आहोत वडगाव शिंदे या गावामध्ये। लोहगाववरून मी चाललोय तुळापूरला। तुळापूरला काय आहे हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतच असेल। तर तुळापूर येथे आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, स्मारक आहे। रस्त्याची कामं इकडं खूप कमी प्रमाणात झालीत किंवा झालीच नाहीत अजून। खूप वर्षानुवर्ष असेच ठेवलेले आहेत रस्ते, त्याच्यामुळे लक्ष द्यायची गरज आहे। हे थोडं ग्रामीण भाग आहे पुण्याचा, चाकण आळंदीचा परिसर थोडा ग्रामीण भागातच येतो आणि रस्त्यांची खूप दुरावस्था आहे या ठिकाणी। युजली खूप जास्त मोठं ब्लॉग नाही करत, पण म्हणलं की मोठो ब्लॉग देखील करावे जरा। आपण जास्त करून तर बाईकवरच जात असतो आणि या ठिकाणी नदीची खूपच दुरावस्था आहे, काळसर पाणी झाले पूर्ण। तर मंडळी, हा रोड वडगाव शिंदे मरकळ या साईडचा जो रोड आहे तो मी अजिबात सजेस्ट नाही करणार तुम्हाला। तर तुम्ही आळंदीवरूनच या, कारण तिकडं खूप मस्त रोड आहे आळंदीवरून। आळंदी मरकळ हा जो मार्ग आहे त्या मार्गाला आलो आहे आपण आणि आता चांगला रोड चालू झाला इकडं। आणि मग अशीच इंद्रायणी नदी बघितली आणि पुन्हा एकदा इंद्रायणी नदी क्रॉस करतोय आपण। आणि इथं पण पुलाचं काम चालू आहे, हा जुना पूल आहे। तर मंडळी, आता आपण आलो आहे लोकेशनला। इथं समोरच समाधी स्थळ आहे, हे हॉटेल संगमेश्वर आहे, त्याच्या शेजारीच इथं तुळापूर। आणि गर्दी दिसते ऑलरेडी, आज संडे आहे, खूप साऱ्या गाड्या वगैरे आलेत, म्हणजे गर्दी असणारच। आता इकडं पार्क करायची आपल्याला गाडी। सो आपण आलेलो आहोत सध्या तुळापूर येथे आणि येताच बाईकच्या पार्किंगसाठी 20 रुपये आपण पावती केली आहे आणि 4 व्हीलरसाठी 40 रुपये आहे। आणि येताच इकडं असे छोटे छोटे विक्रेते बसलेले दिसतात आणि हे आहे स्मारक इकडं। आणि शेजारी बसण्यासाठी वगैरे विरंगुळा करण्यासाठी छोटंसं गार्डन टाईप केलेलं आहे। सो अशी एकंदरीत जागा आहे आणि खूप सारे विक्रेते इथं आलेले आहेत। थोडक्यात एक छोटं मिनी मार्केटच इकडं संडेला आहे। इकडं पुस्तकांचे स्टॉल आहे आणि हे समोर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा स्मारक आहे आणि या ठिकाणी आहे समाधी। इथं आहे श्री छत्रपती संभाजी महाराजांचे सहाय्यक कवी कलश यांची समाधी इथं आहे। तर या समाधीच्या शेजारीच संगमेश्वर मंदिर आहे, खूप जुनं मंदिर दिसतंय, दगडी बांधकाम असलेलं हे संगमेश्वर मंदिर। आणि वरती गणेशाचं शिल्प, खूप मोठी अशी जुनी दीपमाळ, दगडी दीपमाळ पाहायला भेटते। त्या काळामध्ये या ठिकाणी पंत्या ठेवल्या जायच्या प्रत्येक दगडी या साईडच्या नक्षीवर आणि खूप छान दिसायचं, हे लाइटिंग सारखं दिसायचं त्या काळी। संगमेश्वर मंदिर
शिवशंकराचं मंदिर आहे हे. तर हा आहे 3 नद्यांचा त्रिवेणी संगम. भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम इथं होतोय आणि खूपच सुंदर असं ठिकाण आहे. आणि इकडं या साईडला बसण्यासाठी अशा पायऱ्या आहेत, उतरत्या पायऱ्या. आणि हे जे मंदिर आहे ते 1993 मध्ये याचं नूतनीकरण केलंय, पण हे जुनं मंदिर असावं. इकडं बोटिंग सुरू आहे, बोटिंग देखील करू शकता तुम्ही. संडेला कदाचित फक्त बोटिंग असावी. आणि मस्त आहे एकंदरीत परिसर. 3 दिशेने 3 नद्या येत आहेत इकडं. मस्त आहे ठिकाण. तर या ठिकाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. लोक खूप येत आहेत आज आणि दर्शन घेत आहेत संभाजी महाराजांच्या शिल्पाकृती पुतळ्याचं. आणि तिथं सेल्फी घ्यायला अलाउड नाही, फोटो वगैरे तुम्ही दुरून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे एकंदरीत परिसर आहे. लोक इकडं भोजन वगैरे करतायत, कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. मस्त एकंदरीत ठिकाण आहे. बोटिंग चालू आहे इकडं. घेराईमध्ये असतात ना, घेराई आहे ना, किती खाली बघायचे ना तुला. नको नाही घेराईला नाही. घालू नको मोठा केवढे मोठे आहेत सांग ना केवढे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. पोहायला येते का? नाही बाबा, सावध राहा, पोहा येत नसेल तर. पैकी त्रिवेणी संगमात आपण सध्या बोटिंग, मिनी बोट आहे तो. आहे सुमित. मस्त आहे. पोरग तर बी नाही तुझ्या एवढं यार. मी कुठं आता, माझी बी गेली. तिकडून भीमा आणि भामा येते नदी. भीमाशंकरवरून येते ती भीमा नदी. आणि इकडं इंद्रायणी नदी आहे या साईडला. चष्मा खतरनाक आहे. तर आताच आपण बोटिंग केली आणि बोटिंगला लय मजा आली खरंच. बोटिंग लास्ट टाइम आलतो तेव्हा बोटिंग नव्हती केली, आता बोटिंग पण केली मस्तपैकी. आणि इकडं पाठीमागे एक शिवकालीन गणेश मंदिर आहे, ते बघायला चाललो आपण आता.
सुमितचं प्राण्यांवरचं प्रेम बघा किती आहे. मस्त आहे, चांगला आहे. कुत्रा चावला होता ना लहानपणी. कुत्रे होते ते तर. ती पण कुत्रे होते. जाऊ दे. सगळं ठिकाण बघून झालं. मस्तपैकी बोटिंग केली, मस्तपैकी मक्याचं कणीस वगैरे खाल्लं आणि आणखी खूप या ठिकाणी बघितलं. इथलं मंदिरं वगैरे जुनी खूप मस्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी स्मारक आहे आणि असं चहूबाजूला असं झाडं वगैरे आहेत. थंडगार वातावरण आहे. बसू शकता, भोजन करू शकता, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकता आणि स्वच्छता वगैरे या तर गोष्टी इथं पाळायच्याच आहेत. सेल्फी वगैरे नाही करायचा. बाकी हे ठिकाण एकंदरीत मस्त आहे आणि खूप छान आहे. इथं बुक स्टॉल सुद्धा आहेत. ठिकठिकाणी बसायला बाकडे सुद्धा बनवलेत. सुमितचा थोडा रिव्ह्यू घेऊया आपण ठिकाणाबद्दल. कसं वाटलं सुमित ठिकाणी? बोटिंग वगैरे करायला येईल. तर इथं छत्रपती संभाजी महाराजची समाधी पण आहे आणि मंदिरं वगैरे पण आहे तिथं. 1-2 ते बी तुम्ही जाऊ शकता आतमध्ये पण. हां, आणि खूप लहान मुलं वगैरे आली तर त्यांना सुद्धा खूप मजा येईल बोटिंग करायला, इथं टाईम स्पेंड करायला. खाण्याचे खूप ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर असं वातावरण सुद्धा खूप छान आहे. तर मंडळी, सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपण भेटूया अशाच एका भन्नाट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत राहा, सुरक्षित राहा आणि कीप वॉचिंग टीन ट्रॅव्हलर किशोर. टिल देन सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा आणि शेअर करा. येस, सुमितचा ऐका जरा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, धन्यवाद.